ब्रेकिंग न्यूज समोर येते। डहाणू रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसचे 2 डबे वेगळे झालेत। मुंबईवरून अमृतसरकडे निघालेल्या एक्सप्रेसचे हे डबे वेगळे झालेत। पश्चिम रेल्वेच्या डाऊन मार्गावरील वाहतूक 40 मिनिटे ठप्प झाली आहे। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। या सगळ्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। डहाणू रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेस गाडीचे 2 डबे हे वेगळे झाले। ही गाडी मुंबईहून अमृतसरकडे निघालेली होती आणि त्यावेळी या एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले। पश्चिम रेल्वेच्या डाऊन मार्गावरील वाहतूक 40 मिनिटांनी ठप्प झाली आहे। या सगळ्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं एक वातावरण निर्माण झालंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी राहुल पाटील यांच्याकडे। राहुल, नेमकं काय सगळं तिथे घडलं? नक्कीच एकूणच आपण पाहिलं तर आज मुंबईसह ठाणे असेल किंवा पालघर असेल या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आला आणि त्याच्यामुळे काहीसा परिणाम जो आहे तो रेल्वेवरती झालेला पाहायला मिळाला। त्यातच पश्चिम रेल्वेचा निष्काळजीपणा जो आहे तो समोर आलेला आहे। कारण की मुंबईहून जी अमृतसरकडे निघालेली अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस आहे, या एक्सप्रेसचे डहाणूजवळ 2 डबे जे आहेत ते निघाल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे। साधारणतः 40 मिनिटं हे 2 डबे जे आहेत ते या गाडीपासून वेगळे होते आणि त्याच्यामुळे प्रवासी असतील त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलं होतं। एकूणच याचा सगळा परिणाम जो आहे तो डाऊन मार्गावरील ज्या गाड्या आहेत, गुजरातकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या असतील किंवा मग डहाणूपर्यंत धावणाऱ्या लोकल आहेत, त्याच्यावरती मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं। साधारणतः 40 मिनिटांनंतर हे डबे पुन्हा एकदा जोडण्यात आले आणि त्यानंतर ही गाडी जी आहे ती सध्या गुजरातकडे रवाना करण्यात आली आहे। मात्र कुठेतरी राहुल, म्हणजे डहाणू स्थानकाजवळ एक्सप्रेसचे 2 डबे वेगळे झाले, पण सुदैवाने इथले कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।